भेंडी लागवड संपूर्ण माहिती, एकरी 4 लाख उत्पन्न। नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी तुमचा कृषी मित्र सखाराम राठोड आणि तुम्ही पाहत आहात आपल्या हक्काचे युट्यूब चॅनल शिवम कृषी टेक। कृषी मित्रांनो, आज आपण अशा पिकाविषयी माहिती पाहणार आहोत जे की तुम्हाला एकरी नक्कीच 3 ते 4 लाख रुपये उत्पन्न मिळवून देते। होय शेतकरी मित्रांनो, त्यासाठी तुम्ही हा जो व्हिडिओ आहे हे शेवटपर्यंत नक्की पहा, कारण मी जे हे पीक सांगणार आहे जे कमी दिवसामध्ये आणि कमी खर्चामध्ये शेतकऱ्याला लखपती बनवू शकते ते पीक म्हणजे भेंडी। योग्य नियोजन केलं तर एकरी 4 लाख रुपये उत्पन्न कसं मिळू शकते तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि शिवम कृषी टेक युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉनला प्रेस करून ऑलवर क्लिक करून घ्या, जेणेकरून असेच कृषीविषयक नवनवीन अपडेट्स सगळ्याच्या आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझे व्हिडिओ पाहता। चला तर जरा वेळ वाया न घालता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, भेंडी लागवडीसाठी पहिली पायरी म्हणजे जमीन आणि मशागत आणि सगळ्यात महत्त्वाचे हवामान। भेंडीसाठी उत्तम पाण्याची निचरा होणारी मध्यम ते काळी ही जमीन अतिशय चांगली असते आणि जमिनीचा पोत चांगला असावा। हवामानाचा विचार केला तर भेंडी हे पीक उष्ण आणि दमट हवामानात येणारं पीक आहे। थंडीत भेंडीची थोडी वाढ कमी होऊ शकते, पण उन्हाळी आणि खरीप हंगामामध्ये हे पीक जोमाने येते। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे लागवड हंगाम आणि जातीची निवड। तुम्ही जून जुलै म्हणजेच खरीप हंगामात किंवा जानेवारी फेब्रुवारी म्हणजेच उन्हाळी हंगामात भेंडी लागवड करू शकता। उत्पादनासाठी व्हरायटीज म्हणजे वाण कोणते लावायचे तर नामांकित कंपन्याचे हायब्रिड वाण निवडा, कारण वाण निवडणं हे खूप महत्त्वाचं आहे। याच्यामध्ये जर पाहायचं झालं तर आपण राधिका किंवा नामधारी सीड्स तसंच मैको सीड्सचे आणि ॲडव्हान्टाचे काही भेंडी आहेत जे की नामांकित आणि प्रचलित आहे। आपण आपल्या लोकल मार्केटनुसार भेंडीचे बियाणे निवडण्यास किंवा व्हरायटीज निवडण्यास हरकत नाही। यासाठी तुम्ही आमच्या शिवम कृषी टेक दुकानात येऊन सल्ला घेऊ शकता किंवा इथून बियाणे सुद्धा खरेदी करू शकता। त्यासाठी आधी आपल्याला ॲडव्हान्स बुकिंग करावं लागेल। कोणत्याही पिकासाठी आपण लागवडी ते काढणीपर्यंत संपूर्ण मार्गदर्शन किंवा सल्ला हे मोफत देत असतो, त्यासाठी दुकानाला एकदा अवश्य भेट द्या। नंतरचा अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे लागवड पद्धत। 2 ओळीमधील अंतर 3 फूट आणि 2 रोपांमधील अंतर 1 फूट ठेवावे, म्हणजे 3x1। यामुळे हवा खेळती राहते आणि तोडणीला सोपं जातं। तिसरा मुद्दा म्हणजे खत व्यवस्थापन आणि पाणी। लागवडीपूर्वी शेणखत नक्की टाका, त्यानंतर माती परीक्षणानुसार रासायनिक खताचा डोस द्यावा। बेसल डोस मध्ये DAP, पोटॅश आणि निंबोळी पेंटचा वापर करा। पाण्याचे नियोजन करताना ठिबक सिंचन म्हणजे ड्रिप इरिगेशन असेल तर उत्तमच। उन्हाळ्यात 4-5 दिवसाच्या अंतराने आणि पावसाळ्यात गरजेनुसार पाणी द्यावे। चौथा आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे रोग व कीड नियंत्रण। भेंडीवर मुख्यत्वे मावा, तुडतुडे आणि फळ पोखरणारी अळी यांचा प्रादुर्भाव होतो। तसेच येलो मोझॅक व्हायरस म्हणजे पिवळा पडणे हा मोठा शत्रू आहे। यासाठी वेळेवर कीटकनाशकाची फवारणी आणि स्टिकी ट्रॅप्स म्हणजे चिकट सापळे वापरणे गरजेचे आहे। योग्य औषधाच्या माहितीसाठी तुम्ही मला कधी संपर्क करू शकता। आता वळूया सर्वात महत्त्वाच्या मुद्द्याकडे, उत्पन्न आणि अर्थकारण। साधारणपणे 45-50 दिवसात भेंडी तोडणीला येते। जर पीक चांगला असेल तर तोडणी 2 ते 3 महिने चालते। एका एकरातून साधारणपणे 10 ते 12 टन उत्पादन मिळू शकते। जर सरासरी बाजारभाव 30 ते 40 रुपये प्रति किलो मिळाला तरी 10 टनाचे 3 ते 4 लाख रुपये सहज होतात। खर्च वजा जाता हा नफा नक्कीच परवडणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, भेंडी लागवड हे निश्चितच फायद्याचं गणित आहे, फक्त गरज आहे योग्य व्यवस्थापनाची। तुम्हाला भेंडीचे उत्कृष्ट बियाणे, खते तसंच औषधी आणि ठिबक सिंचनाविषयी काही मदत किंवा सल्ला पाहिजे असेल तर तुम्ही शिवम कृषी टेक, मंठाळवणार रोड, लोकसाळ येथे नक्की भेट द्या। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून इतर शेतकरी बांधवांना सुद्धा शेअर करा, जेणेकरून त्यांना ह्या कृषीविषयक माहितीचा फायदा होईल। आणि शिवम कृषी टेक युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद। भेटूया पुढील व्हिडिओपर्यंत, तोपर्यंत राम राम।